नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जवळपास 165 पदांसाठीची भरती आलेली आहे आणि ही जी भरती आहे ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। त्याच्यामध्ये बघा, ज्युनियर बँक असिस्टंट याच्यासाठी 123 पदं आहे। सगळ्यात जास्त पदं जे आहेत ते ज्युनियर असिस्टंटसाठी आहेत। त्याच्यानंतर शिपायासाठीची मित्रांनो 36 पदं आहेत, सुरक्षारक्षक 5 पदं आणि वाहन चालकाचं 1 पद, असे एकूण 165 पदांसाठीची सरळ सेवा पद्धतीनं भरती आहे। आणि याच्यामध्ये मित्रांनो बघा, आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन जे करायचे आहेत मित्रांनो, इथं आपल्याला ठाणे जिल्हा बँकेची जी काही अधिकृत वेबसाईट आहे ती वेबसाईट देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचे आहेत, ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत। आता आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन कशा पद्धतीनं करायची, तिथं कोणकोणत्या शैक्षणिक पात्रता लागणार आहे आणि त्याच्यानंतर याची लास्ट डेट काय असणार आहे, अशी सर्व महत्त्वाची माहिती आपल्याला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही जिल्हा बँकेची भरती आहे या बँकेच्या भरतीची तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या GSIT सोल्युशन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा, इथं आपल्याला सॅलरी किती देण्यात येणार आहे। ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी 20,000 रुपये आहे, शिपाईसाठी 15,000 रुपये सॅलरी असणार आहे आणि वॉचमनसाठी 15,000 रुपये, ड्रायव्हरसाठी देखील 15,000 रुपये इतकी सॅलरी असणार आहे। आपल्याला इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन कधीपासून करायचे आहेत तर 18/8/2025 पासून ते 29/8/2025 पर्यंत इथं आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहे। आलं का लक्षात? शेवटची जी तारीख आहे ती 29/8/2025 आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं काही सूचना देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो। ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन भरणार आहे त्यावेळेला तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID अतिशय व्यवस्थित टाकायचा आहे। त्याचबरोबर आधार क्रमांक देखील व्यवस्थित टाकायचा आहे, कारण ज्यावेळेला तुम्ही ॲप्लिकेशन करणार आहे त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा माहिती देणार आहे ती माहिती तुम्हाला एकदा अर्ज तुम्ही सबमिट केला त्याच्यानंतर तुम्हाला ती माहिती कशाही पद्धतीनं एडिट करता येणार नाही। त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला ॲप्लिकेशन करणार आहे त्यावेळेला तुम्ही माहिती अचूक भरायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरत असताना काय अडचणी आल्या तर तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या कॉन्टॅक्ट नंबरवरती किंवा हा जो ईमेल ID आहे या ईमेल ID वरती तुम्ही संपर्क करू शकता। अशा काही तर तुम्हाला बेसिक सूचना दिलेल्या आहेत। तुमचे जे काही मूळ कागदपत्र आहेत ते मूळ कागदपत्र तुमची शैक्षणिक पात्रता या 18/8/2025 पर्यंत कंप्लीट झालेले असणं आवश्यक आहे। ज्यावेळेला तुम्हाला तिथं मूळ कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाईल त्यावेळेला तुमचं प्रोव्हिजनल सर्टिफिकेट असतील तर ते ग्राह्य धरले जाणार नाहीत, असं इथं स्पष्ट उल्लेख केलेला आहे। त्यामुळं तुमच्या ज्या काही डॉक्युमेंट आहेत, तुमची जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती 18/8/2025 पर्यंत कंप्लीट असेल तरच तुम्ही काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे। आता बघा, शैक्षणिक पात्रता काय दिलेले आहे। ज्युनियर बँकिंग असिस्टंट 123 पदं, वयोमर्यादा 21 ते 38 वर्ष असणार आहे आणि इथं तुम्हाला शैक्षणिक पात्रता तुमची डिग्री असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 50% गुण मिनिमम असले पाहिजेत। 50% गुण घेऊन तुमची डिग्री असेल तर तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता। त्याचबरोबर तुमचं MSCITचं जे काही कोर्स आहे तो देखील तुमचा उत्तीर्ण असणं इथं आवश्यक आहे। आलं का लक्षात? आता त्याच्यानंतर बघा, जर तुम्हाला MSCIT नसेल आणि तुमचे कॉम्प्युटरमधला कोणताही डिप्लोमा किंवा डिग्री झाली असेल तर तुम्हाला इथं MSCITच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही असं इथं म्हटलेलं आहे। शिपायासाठीचे जे 36 पदं आहेत त्याच्यासाठी बघा 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा आहे आणि शिक्षण तुम्हाला 8वी ते 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर सुरक्षारक्षक 5 पदं, 18 ते 38 वर्ष, शिक्षण इथं 8वी ते 12वी आहे आणि वाहन चालकाचं 1च पद आहे मित्रांनो। वाहन चालकाच्या देखील भरतीची तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्टमध्ये करून घेतली जाते। उमेदवार 8वी ते 12वी उत्तीर्ण असला पाहिजे आणि LMV लायसन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आलं का लक्षात? या सर्व ज्या काही गोष्टी आहेत या 18/8/2000 पर्यंत तुमच्या कंप्लीट असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता। ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला इथं परीक्षा कशावरती असणार आहे हे इथं दिलेलं आहे किंवा निवड पद्धत कशा पद्धतीने आहे त्या गोष्टी इथं दिलेल्या आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला बघा अभ्यासक्रम काय असणार आहे, गणित, बँकिंग, सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था,
भूगोल, इतिहास, मराठी, संगणक माहिती व तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी या गोष्टीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात। अशा प्रश्नांची तयारी जी आहे, खूप सगळे प्रश्न आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता। सामान्य ज्ञान असेल, चालू घडामोडी असतील। त्याचबरोबर मित्रांनो, कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला इथं बोलवलं जाणार आहे, त्यावेळेला तुम्ही सर्व कागदपत्र घेऊन तिथं जायचं आहे। त्याच्यानंतर तुमची मुलाखत देखील असणार आहे, ऑनलाईन परीक्षा, त्याच्यानंतर तुमचं कागदपत्र पडताळणी आणि शेवटी तुमची मुलाखत असणार आहे। मुलाखत 10 गुणांची असणार आहे, 5 गुणांची मुलाखत आणि 5 गुण तुमची ही जे काही शैक्षणिक पात्रता दिलेले आहेत त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेले आहे। आलं का लक्षात? त्याच्यामध्ये बघा आपल्याला मुलाखत कशी असणार आहे, 5 मार्काची फक्त मुलाखत आणि 5 मार्क तुमच्या हे जे काही डॉक्युमेंट शैक्षणिक अर्थ आहे त्यांच्यासाठी दिलेले आहेत। उमेदवाराची अंतिम यादी तुमची पूर्ण 100 मार्कांची जी काही ऑनलाईन परीक्षा होणार आहे, त्याच्यानंतर तुमचं जे काही इंटरव्ह्यू होणार आहे आणि कागदपत्र पडताळणी होणार आहे, त्याच्यानुसार तुमची फायनलची जी यादी आहे ती यादी लावण्यात येणार आहे। आणि तुमचा प्रोबेशन कालावधी इथं 1 वर्षाचा असणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सेवेमध्ये कायम करायचं का नाही करायचं ते ठरवलं जाणार आहे। आलं का लक्षात? आता परीक्षा शुल्क मित्रांनो ऑनलाईन भरायचं आहे। परीक्षा शुल्क किती आहे बघा, इथं ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी 800 रुपये प्लस GST म्हणजे 944 रुपये आहे। शिपायासाठी 590, सुरक्षा रक्षक, वाहन चालक या तिन्हीसाठी देखील 590 रुपये इतकी परीक्षा शुल्क असणार आहे। तुमची परीक्षा जी आहे ती मराठी किंवा इंग्रजी या दोन्ही भाषेतून असणार आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो। आणि अतिशय चांगली भरती या ठिकाणी आलेली आहे। ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ही भरती आहे। तर या भरतीबाबत आणखीन तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायला जाणार आहे त्यावेळेला सर्व डॉक्युमेंट, तुमचा फोटो, साईन या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आवश्यक आहेत, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत। मित्रांनो, तर पहा ही जी भरती आहे ही अतिशय चांगली भरती ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आलेली आहे आणि याची शेवटची तारीख आहे 29/8/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता। तर मित्रांनो, भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।